हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंही काम नव्हतं, योजनेवर कुठलंही बिल प्रलंबित नाहीये। हर्षल पाटील हे सब कॉन्ट्रॅक्टर असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। जिल्हा परिषदेकडे त्यांची नोंदही नसल्याची गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वाळवा तालुक्यातल्या एका अभियंत्याने आत्महत्या केली आहे। जलजीवन मिशनचा हा अभियंता असल्याचं सांगितलं जात आहे। याच्यावरून जयंत पाटील असतील किंवा आव्हाड यांनी टीका केलेली आहे। हे बघा, मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। याच अभियंत्याच्या आत्महत्येवरून संजय राऊत म्हणतात की पहा राज्याचं कसं नुकसान केलेलं आहे, याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे डिपार्टमेंटमध्ये। संजय राऊतनी पहिले तपास केला पाहिजे। अपुऱ्या माहितीवर बोलू नये बाबल्या, नीट बोलावं। कुठल्या गोष्टी कशा बोलाव्या त्यांनी ठरवलं पाहिजे। कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही आहे। शेवटी कोणाचा जीव गेलेला आहे तर त्याचा तपास केला पाहिजे। सकाळी 10 वाजता उठायचं, माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं, याला अर्थ राहत नाही।